तर ज्यांचं स्वप्न जर्मनीला येण्याचं असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आणि मी जर फर्स्ट टाइम तुमच्या फील्डमध्ये येत असेल तर माझं नाव आहे कांचन आणि मी राहते जर्मनीला ॲज अ नर्स जॉब करते. तर मला डीएम्समध्ये आणि कमेंट्समध्ये खूप सारे मेसेज आणि क्वेरीज येत आहेत, तर त्याच क्वेरीजचे आन्सर देण्याचा प्रयत्न आपण ह्या पार्ट 1 मध्ये करणार आहोत. तर फर्स्ट क्वेश्चन होता की ताई माझं एज 35 आहे, तर तिकडे जर्मनीमध्ये एज क्रायटेरिया काय आहे? तर तुम्हाला सगळ्यांना तरी माहितीच असेल, जर तुम्ही सर्च केलं असेल तर जर्मनीमध्ये सध्या तरी ओल्ड पॉप्युलेशन ही खूप जास्त आहे, त्याच्यामुळे त्यांना यंग पॉप्युलेशनची गरज आहे जॉबसाठी आणि खूप साऱ्या फील्डमध्ये खूप वॅकन्सीज आहेत आणि मॅन पॉवरची खूप जास्त गरज आहे जर्मनीमध्ये सध्या. तर नर्सेससाठी तर वॅकन्सीज ह्या भरपूर आहेत. आणि जर एज क्रायटेरियाबद्दल बोलायचं गेलं तर असं तर काही इकडच्या लोकांना तर काहीच एज क्रायटेरिया नाही आहे. जिथे मी आता जॉब करते तिथे 60-70 पर्यंतचे लोक जॉब करतायत ॲज अ नर्स. पण जे बाहेरून येतात, जे अब्रॉडचे लोक आहेत, जे बाहेर देशातून इकडे येतात, त्यांच्यासाठी 35 to 45 हा एज क्रायटेरिया आहे. त्याच्यामधले जे लोक असतील ते सर्व अप्लाय करू शकतात, मेल फिमेल कोणीही अप्लाय करू शकतं. तर नेक्स्ट क्वेश्चन असा होता की एज्युकेशन काय हवंय, GNM, BSc, त्याच्यानंतर ANM. तर एज्युकेशनमध्ये जर तुमच्याकडे GNM, BSc किंवा पोस्ट PSc ची डिग्री असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. पण ANM साठी अजून तरी मी नाही ऐकले की ANMच्या कुठे वॅकन्सीज आहेत वगैरे म्हणून. पण जरी तुमच्याकडे डिग्री असली तरी तुमचं महाराष्ट्र काउन्सिल किंवा स्टेट काउन्सिल, जे तुम्ही ज्या राज्यामध्ये राहता तिथलं स्टेट काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असणं हे कंपल्सरी आहे. त्याच्याशिवाय तुम्ही अप्लाय नाही करू शकत. त्याच्यानंतर खूप लोक विचारत होते की एक्सपिरियन्स कंपल्सरी आहे का? तर त्यावरती ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो माझ्या यूट्यूबला पण आहे आणि इन्स्टाला पण आहे. तरी पण सांगते की एक्सपिरियन्स हा कंपल्सरी नाही आहे. जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर वेल अँड गुड, तुम्हाला तो नंतर कामाला येऊ शकतो. पण जेव्हा तुम्ही इनिशियल स्टेजला, जेव्हा फर्स्ट तुम्ही जर्मनीमध्ये येता तेव्हा तुम्हाला एक्सपिरियन्सची काहीच गरज नाही आहे. तुम्हाला सेम सॅलरी भेटणार आहे एक्सपिरियन्स आणि नॉन एक्सपिरियन्स फ्रेशर्सवाल्यांना सुद्धा. त्याच्यामुळे जरी एक्सपिरियन्स नसेल तर तुम्ही एक्सपिरियन्स नाही आहे म्हणून तुमची स्वप्न सोडू नका. तर हार्डवर्क करा आणि ट्राय करा जर्मनीला येण्याचा. त्याच्यानंतर मेन क्वेश्चन येतो तो लँग्वेजचा, जो सर्वात इम्पॉर्टंट आहे या पूर्ण प्रोसेसमध्ये. तर खूप सारे मेसेजेस आलेत की जर्मन लँग्वेज कंपल्सरी आहे का, इंग्लिशवरती नाही चालत का, किंवा IELTSची एक्झाम द्यावी लागते का? तर IELTS वगैरे तरी नाही द्यावी लागत, पण तुम्हाला जर्मन लँग्वेज ही कंपल्सरी द्यावीच लागते. जर्मन लँग्वेजशिवाय तुम्ही नाही येऊ शकत आणि आलात तरी इकडं सर्वाईव्ह नाहीच करू शकत, कारण जी इथली लोक आहेत त्यांना जरी इंग्लिश येत असेल तरी पण ते ॲक्सेप्ट नाही करत. ते डायरेक्ट बोलतात की आम्हाला फक्त जर्मन लँग्वेज येते, सो त्याच्यामुळे आपल्याला जर्मन लँग्वेज शिकावीच लागते. तर तुमची अशी पण क्वेरी होती की ह्या प्रोसेससाठी किंवा विजासाठी ब्लॉक अकाउंटची गरज आहे का? तर जर तुम्ही ॲज अ नर्स म्हणून येत असाल तर तुम्हाला कुठेच ब्लॉक अकाउंट लागणार नाही आहे, ना विजासाठी ना प्रोसेससाठी. तुम्हाला ब्लॉक अकाउंटची काहीच गरज नाही आहे. जेव्हा तुम्ही जर्मनीला येता त्याच्यानंतर तुम्हाला फर्स्ट मंथमध्ये सर्वाईव्ह करण्यासाठी जेवढा तुम्हाला लागेल तेवढे पैसे तुम्ही घेऊन येऊ शकता. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही ब्लॉक अकाउंट वगैरे दाखवण्याची काही गरज नाही आहे. त्याच्यानंतर मेन क्वेश्चन हा होता की सॅलरी किती असेल. तर सॅलरी हा एक खूप मोठा सब्जेक्ट आहे, तो एवढ्यामध्ये सांगू शकत नाही कारण डिडक्शन वगैरे इथे खूप होतात. तर ते सर्व मिळून किती आपल्या हातामध्ये येते ते मेन इम्पॉर्टंट आहे. तशी सांगायची सॅलरी तर इथे स्टार्टिंग सॅलरी 2.5 lakhs to 3.5 lakh पर्यंत असते. डिपेंड्स ऑन स्टेट, हॉस्पिटल. सगळ्यांना सेम सॅलरी नसते, पण ह्या क्रायटेरियामध्ये असतेच. 2.5 lakhच्या वरतीच सॅलरी असते, त्याच्यापेक्षा कमी तरी ॲक्सेप्ट नका करू. त्याच्यानंतर सॅलरी रिलेटेड मी एक व्हिडिओ बनवणार आहे सेपरेट. त्याच्यामध्ये मी पूर्ण सांगणार आहे की डिडक्शन किती होतात, त्याच्यानंतर आपल्याला मंथली सेविंग किती होते, त्याच्यानंतर आपले एक्सपेन्स किती होतात, माझे एक्सपेन्स किती झालेत, त्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवणार आहे. तो मी यूट्यूबवरती पोस्ट करेन, तर प्लीज बी ट्यून्ड. त्याच्यानंतर मेन पॉईंट येतो तो डॉक्युमेंटेशनचा. तर डॉक्युमेंटेशनवरती पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे, कारण एका ह्याच्यामध्ये नाही सांगू शकत आणि ते तुम्हाला समजणार पण नाही. कारण मी ट्राय करते की एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये मी पूर्ण एक्सप्लेन करू, कारण सर्वांना मदत होईल.
आणि तुम्ही पण समजाल की काय कुठली कशाची गरज आहे. त्याच्यामुळे मी त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. तरी पण ॲज अ शॉर्ट सांगायचं गेलं तर डॉक्युमेंटेशनमध्ये तुमचा पासपोर्ट कंपल्सरी लागणारच आहे, त्याच्याशिवाय तर तुम्ही नाही जाऊ शकत. त्याच्यानंतर तुमचे जे नर्सिंगचे डॉक्युमेंट्स आहेत, त्याच्यानंतर तुमचं जर्मन लँग्वेज सर्टिफिकेट लागणार आहे. तर ह्या सर्वांवरती मी एक व्हिडिओ बनवणार आहे, तो पण तुम्ही बघा. आणि मेन सांगायचं म्हणजे तर सध्या खूप फ्रॉड्स एजन्सीज चालू आहेत, खूप फ्रॉड करतायत, पैसे खात आहेत. त्याच्यामुळे जे सोशल मीडियावरती दिसतं त्याच्यावर सगळ्यावरती विश्वास नका ठेवू, कारण जे दिसतं ते नसतं. त्याच्यामुळे अगोदर सर्च करा सगळ्या गोष्टींबद्दल आणि मगच अप्लाय करा. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. तर परत भेटू. बाय. होप सो तुमच्यामधल्या काही लोकांना जर्मनीमध्ये पण भेटण्याची संधी भेटेल. गाईज, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. तर इन्स्टाला पण फॉलो करा आणि यूट्यूबला पण सबस्क्राईब करा. आणि मी असे जर्मनीबद्दल व्हिडिओ टाकणार आहे जे तुम्हाला पण मदत होईल. तसाच मला पण सपोर्ट करा आणि मला पण मदत करा. त्याच्यानंतर फॉलो करा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बाय. भेटू परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये.